नक्कीच नाशिक पोलीस जे आहे ते अटक वॉरंट घेऊन माणिकराव कोकाटे यांना देण्यासाठी जे आता नाशिकवरून मुंबईकडे रवाना झालेले आहेत। नाशिक पोलीस मुंबईत दाखल झाल्यानंतर झोन 9चे जे DCP आहेत या DCPशी चर्चा करतील आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने या लीलावती रुग्णालयामध्ये जे आहे ते नाशिक पोलीस आणि स्थानिक पोलीस देखील पोहोचतील आणि अटकेचा जो त्यांचा वॉरंट आहे ते त्यांच्याच हातात सुपूर्द केले जाईल। यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीची जी आहे ती माहिती डॉक्टरांकडून घेतली जाईल। मात्र डॉक्टर जो काय अहवाल देतील किंवा जो मार्गदर्शन करतील यानुसार यामध्ये जर काही तांत्रिक अडचण असेल किंवा वैद्यकीय अडचण असेल तर नाशिक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी माणिकराव कोकाटे ज्या रूममध्ये ॲडमिट करण्यात आलेले ज्यांना ज्या खोलीमध्ये ॲडमिट करण्यात आले त्या खोलीबाहेर नाशिक पोलिसांचे 2 जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात येतील अशी माहिती देखील या ठिकाणी आहे। मात्र जर कुठलीही तब्येतीमध्ये कुठलाही बिघाड नसेल किंवा इतर कुठली कारणं नसतील कोणतीही वैद्यकीय अडचण नसेल तर मात्र माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी या संदर्भात माहिती देखील जी आहे ती विधिमंडळाला देखील कळवल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। ते एक मोठी बातमी आपण या क्षणाची पाहतोय। लीलावती रुग्णालयाच्या बाहेर गार्ड तैनात करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। अटक करण्यास काही वैद्यकीय अडचणी आल्या तर नाशिक पोलीस ही भूमिका घेणार आहेत।